श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. गुरुपौर्णिमा एवढ्या जास्ती ठिकाणी परिपूर्ण आहे. कुठेही असलं तर, एवढ्या जंतूमध्ये असलं तर, त्या मोठा राजामध्ये असला तर, त्या ब्रह्मामध्ये असला तर, त्या अवतार अधिक संतमध्ये त्याच्या ते सर्व ठिकाणी परिपूर्ण जे आहेत. अपरिपूर्ण म्हणजेच तुमची कल्पना. बस कल्पनाने तुम्ही लहान बनले आहे, तीच कल्पना मोठा व्हायचे आहे. बस एवढेच. फुगा असतो ना तेव्हा फुगा काय की नाही एवढं मोठं होत नाही. एवढं होत ते एवढं मोठं होतं. कसं झाला? जशी कल्पना केली असता. बस जशी तुम्ही कल्पना करणार कोण आहे, जशी कल्पना केली तसा होणार तुम्ही. तुमच्या हातात आहे स्वतःच्या. मनुष्य देह एवढ्याच किंमत आहे त्याची. त्याच्यात एक परमात्मा प्राप्तव्य आपण देव ते कळणं, नाहीतर पर्यंत रडून रडून मरणं. बस एवढंच आहे. अनंत दुःख भोगतो जीव कशामुळे? आपली कल्पनामुळे. बस आपल्याला जे मिळालं ते कधीच पण याचा निश्चय. पैशावाली बाई आहे, चांगलं नवऱ्याने आणून दिला, हो चांगलं म्हणते, नाही नाही ते तिच्याकडे तेवढं सुंदर आहे म्हणणार, त्याच्यावर जास्त चांगलं पाहिजे मला म्हणणार. हे मला आहे जीवाच्या जी भक्तीवतीकडे सुख घ्यायला शिकलाय नाही. संत काय करतात, ज्ञानी पुरुष काय समजतो, जे आहे ते बरोबर आहे. जी वर्तमान आहेत आत्ता तेच खरं, काल खोटी. काल दिवस आहे काय, उद्या नाही. आता काय आहे मोमेंट, काय वर्ततात, काय भासते, काय कल्पना असू दे, खोटा आहे ते तरी पण जी वेळा जी अनुभव घेतात तेच खरं आहे. परंतु जीवाचा स्वभाव आहे कालची आठवण करायची तर उद्याचा विचार करायचा. बस कधी आजचा विचार करत नाही. एवढेच आहे. आज म्हणजे कोण आपण, आज आजच आहे, उद्या पण आपणच आहे, काल बी आपणच होतो की नाही. आपण कॉमन आहे, त्याचा विचार कधी करत नाही. दुसऱ्याचा विचार करतो, उद्याच्या परवाचा किंवा लोकांचा यमका कसा ना कसा हे होता सर्व. आपला विचार करा. आमचे गुरुबंधू होते कोरडी वकील म्हणून, सुंदर पद लिहिली आहेत महाराजांची विज्ञानाची सर्व. त्याला म्हणजे एवढंच बोलणं झाला ते म्हणजे सर्वाची यादी लिहितो. म्हणजे पुष्प मोठे होते हो भयाने. मी काय म्हणला त्याला, तुमची यादी लिहा तेव्हा तुम्हाला ज्ञान होणार आहे, नाही तर नाही. लोकांची यादीवर तुम्हाला काय कधी ज्ञान होणार नाही. दुसऱ्याचा जो लिहितो त्याला कधी ज्ञान होणार नाही. कारण काय, सर्व ठिकाणी तूच आहे ना, दुसरं नाहीच. दुसरा समजतो ती अज्ञान आहे. बस दुसऱ्याला आपण समजणं हे ज्ञान आहे. बस मग दुसऱ्याची यादी लिहायचा प्रश्नच येत नाही. आधी उभा झाला तो मारायला, एवढा रागीत होता तो. ट्रेन मध्ये ट्रेन जातो तर बोलणं निघाला, खाली निघले हातात, मारू नका काय भीत नाही तुम्हाला सांगला, थोडा बाहेर अटली आहे मी आमच्या भावाला विचार, ते सांगणार तेवढा अटली आहे त्याची, कोणा ऐकत नाही. निश्चय आहे बस तेवढंच. काय का आपण सर्व ठिकाणी आहे असं म्हणणार. हा माझ्या बोलणं प्रूव्ह करतो त्याच्या करता. आपण कुठे नाही.
तिथे उद्भव घेतला तर का आपण सारखं करू नये. बस आपण तारीख करीती तात्काळ म्हणून सांगतो. सिद्धांत वचन आहे तो जाय तुम्ही दुसरं नव्हे. सद्गुरू काही करत नाही, नुसतं काय करतो काय करतो तोंडावर थोडं पावडर लावतो. तेवढं पावडर लावतात ना बायका खूप सुरू देते ना कदा. आज भाली गुरु जास्त लावतात बायकापेक्षा. तर ते गुरु काय पावडर लावतो हे तू नव्हे. पावडर लावायचं अर्थ एवढंच आहे हे तू नव्हे. ते झाकणासारखं आहे. बस समज नाही या नाव पण असं जुनं लेप करतात नाही काळाला गुरु व्हायचे असते ना. तर गुरु काय पावडर लावतो हे तू नव्हे. बस एवढं आहे. तू कोण? आम्ही आधीचे देवाचे आधीचे जेव्हा नव्हते आकाशवाणी तो होतो देणे आता गुरु सांगतात. म्हणजे पावडर लावतात की नाही. हल्ली आणतात ते लोक नॉसिल फॉसिल काय म्हणतात ते पावडर नको. हे पावडर गुरु लावतात रे तू ती आहे. तरी म्हणून ध्यान निर्गुण सांगितले. दाखवतून काय सांगितलं आहे. दाखाला काय बोध केला आहे. दाखवचे अर्थ असा आहे. दाखाला काय बनवणार मालिक बनवायचा आहे. बस तो आहेतच. म्हणजे दाखवत दिवला आपला शहाणा होता. दाताला काय मालक बनवायचे आहे. इथे तुम्ही काय करता दाताला खाली घालता. अरे दुसरा मालिक बनवा की. ते काय मजा असते ते बघा. थोडा तुम्हाला सर्व कुंकू लावते आणि काल तुम्ही लावला तर तुम्ही पण येतो काय तो खुश होतो. आत्मा एवढा खुश होतो त्याने कल्पना करावी. बस मला कुंकू लावला. बस एवढा कुंकू करता एवढा जीवाला आनंद असतो. तर तो सद्गुरू तुम्हाला परमात्मा पद देऊन तो तू जग करता तू जगाचा उद्भव तुझ्याकडे आहे. जगाचं लय करता तुझ्या आहे. आता जे निश्चयात्मक सांगतात ईश खरा जगामध्ये राजयोग म्हणलाय. जगामध्ये राजयोग कृष्ण राजयोग भोगत होता. सर्व करून हे करता मी काय केलं तर मी करतच नाही. कारण तू करतच नाही. सिद्धांत आहे. जे होते ते बरोबर होते. मी मग काय करू दे. ते काय म्हणतो मी काय करू दे. कोणाला मारलं तरी मी ते बरोबर आहे. कोणाला संजीवनी दिली तर ते बरोबर आहे. असा निश्चय जेवढा म्हणजे जगात अनंत जग उत्पन्न करणार आपण आहे. अनंत जगाचा लय करणार आपण आहे. असा सद्गुरु बोध करणार. ती सद्गुरूच्या एवढा उपकार मानावं. कातळाचे जोडे केलं तर मग ते उपकार करू शकत नाही. सिद्धांत आहे. काय देणार तुम्ही गुरुला देऊन तरी काय देणार आहे. ऐक वस्तू ना काय तरी लाखो रुपये कोटी रुपया सर्व काय आहे त्याला. खोटं आहे ते. तू काय देतो खरं देतो आणि खोटं देतो. काय करावं त्याला भेटणार काय करून. रुपया देऊन पैसा घेणार पण भेटणार आहे त्या जगामध्ये. तो म्हणतो तेही नको तुझ्या पैसा. पण एवढा तरी विचार कर मी सांगतो ते. बस गुरु ते खरा गुरु एवढाच असं म्हणणार आहे मी. मला काय नको तुझ्याकडून पण मी सांगतो तेवढा एक. बस पण तो जीवाचा स्वभाव आहे आपला. काय आपला अभिमान सोडत नाही. आपली सवय सोडत नाही. बस सवय सोडायला पाहिजे केव्हाही. मी देव आहे म्हणतात ते सवय सोडा मी देव आहे. बस तेवढंच म्हणण्यामध्ये काय फरक नाही. जे म्हणतो ते होते नाही. कोणाला घाडव सांगितला तुझ्या बाप घाडव म्हणतो की नाही तो. कोणाला देव म्हणणार तर काय शिवी घालणार आहे तुम्हाला सांगा. काय शिवी घालू शकतो काय. हो बाहेर जाऊ काय म्हणणार मी देव अरे बाबा आता म्हणणार. ते जी मजा येते. मी देव आहे. मी देव आहे. कोण म्हणत नाही. म्हणलं तर त्याला हे होत नाही सहन होत नाही. काही काय संजीवनी मात्र आहे. याची मात्रा लोखंडाची मात्रा असते सोनाची मात्रा असते. वैद्य लोक देतात पण त्याला झिरायला पाहिजे. त्याला ते झिरत नाही फुटून निघते ते मात्रा.
जर त्याची योग्य हे केला नाही तर सद्गुरू काय सांगतात, आणि देव आहे, सर्व ठिकाणी देव आहे, ही जर भोजन नाही केलं तर निमित्त जो होऊन बसलं तर ते कुठून निघते. बस दुसऱ्याला देव म्हणायला शिका. मी म्हणणारा कधीच सुखी होणार नाही. आपण नव्हे, तो सद्गुरू सर्व ठिकाणी, तर तो देव सर्व ठिकाणी आहे हे निश्चय करायला पाहिजे. नाहीतर हे ज्ञान तुम्हाला फुटणार आहे. हे संजीवन विद्या आहे, याचा दुरुपयोग होतो. आपण केला तर अहंभाव घेतला दुरुपयोग होतो. कधी गुरु मात्र आहे, जसं विद्याची मात्रा घ्यावी तरी पथ्य सांभाळावं, तसं गुरुची मात्र आहे, तू देव आहे, हे त्याच्या पथ्य सांभाळा पाहिजे. काय पथ्य सांभाळा पाहिजे? सर्व मध्ये एकच आहे, माझ्याशिवाय कोण नाही जगामध्ये, सर्व ठिकाणी मी, हे नव्हे मी, हे ज्याला मी म्हणतो ते मी नव्हे, सर्व ठिकाणी आपल्याला मी आहे. हे सद्गुरूचा बोध आहे. ते बोधाने राहणं हेच खरं सद्गुरूची पूजा, सद्गुरूचा भजन आणि सद्गुरूचा सर्व अर्पण करणं सारखं आहे. बाकी काही नाही. गुरुपौर्णिमा पण सांगतो पुढे, ते गुरु अधिकार आहे तुमच्याकडे काय घ्यायला, समजलं की नाही, दक्षिणा घ्यायला नाही घेत नाही कधी. ते काय गुरुला परिपूर्ण म्हणला, काय पौर्णिमेला घेतो परिपूर्ण म्हणणं म्हणजे त्याच्याशिवाय काय नाही ना. परिपूर्णाचा अर्थ एकच. मग कोणाचे कोण घेणार, कोण घेणार आहे, प्रश्न येत नाही, उगीच कल्पना आहेत. एकड्याच्या पैकी एकड्याच्या ह्याला दिला म्हणता, दुसरा समजता म्हणून प्रॉमिसन नोट देऊन नये म्हणून सांगता. तुम्हाला किस्साचे प्रॉमिसन नोट लिहिता काय, कधी ते लिहा, आय विल पे यू सो म्हणून एक लिहा, कधी लिहितो कोण म्हणजे माझ्या आहे ते. दुसरा समजतो म्हणून सांगते, दुसरा न समजणं हे खरी अद्वैत भक्ती आहे, अद्वैत ज्ञान आहे. आणि तेच खरा राजयोग आहे. सर्व ठिकाणी एकच आहे, माझ्याशिवाय काही नाही. मी काय करेन ते पूर्व आहे, त्याचे विषय बसेल तेच खरा राजयोग आहे. कृष्ण त्यानेच वागत होता, तेच गुरु सांगतात. ते राजयोग भोगणं, ते राजयोगाचे सुख त्याला माहिती असते. साखर खाल्लं तर गोड लागते की नाही, खाल्लं असं करतो, दुसरा बघतो नुसता, तुम्हाला गोड लागते काय? पण जीवाचा स्वभाव आहे साखर असं करायचं, गोड वाईटपणाच दाखवायचा. कधी चांगलापणा बोलायला तयार नाही जीव. एवढा हलकट असतो, याला हलकट, बस दुसरं काही नाही. हलकटपणा सोडला पाहिजे. सर्व ठिकाणी तोच आहे असा काय वाचा म्हणे. त्याच्या भजन म्हणजे सद्गुरूच्या आहे. आता भजन करणं हेच खरी भक्ती आहे. गुरुला परिपूर्ण समजणं, ते गुरु म्हणजेच तू परमात्मा परिसू. मग ते कसंही वागू दे, तुम्हाला त्याचं कळणार नाही एवढंच आहे. तो काय कसा वागतो त्याची मर्तीवर आहे. ते काय कळत नाही तुम्हाला, ते बुद्धी नाही. त्याची बुद्धी जर घेतली तर तो काय वागतो ते बरोबर वाटणार आहे. म्हणून सद्गुरू काय करतो ते ज्याला आवडते, ज्याला कळते वाटते नाही त्यालाच पारमार्थ प्राप्त होतो, ते त्याला प्राप्त होत नाही. पण सद्गुरू अनंत विश्वास ठेवून त्याच्या वरती विचार करून त्याच्याकडून घ्यायचा आहे. विश्वासाने काय मिळणार आहे? परमात्मा पद मिळतो. काय नाही त्याच्यापेक्षा संजीवनी मात्र तुझ्या हातात देते. अति हे संजीवनी मात्राच्या ज्याला तू बोलशील ते देव होणार. अगदी जे पावर आहे तुम्हाला देतात. या नाव सद्गुरूची कृपा आहे. ते सद्गुरू कृपा काय ओळखणं त्याच्या करतात. पौर्णिमाचा व्यासाने उत्सव काढलेला आहे. म्हणजे गुरु एकच आहे, परिपूर्ण आहे. निश्चय बसणार.